मी समृद्धी खैरनार. मी याच्या आधी असं काही एक्सपिरियन्स केला नव्हता आणि लाईक आय थिंक 1 वर्षापासून कंटिन्यू पेन मध्ये माझी सिच्युएशन होती. कुठलाही नेक पेन असो, मोस्टली स्पाइन रिलेटेड पेन्स होते मला, पाठ म्हणा, कंबर, आणि सर्वात जास्त नेक पेन होता. सो मला माझ्याच एका फॅमिली मेंबरच्या रेकमेंडेशनने इथे मी आली आणि त्यांनी पूर्ण डायग्नोज केलं की लाईक चेक केलं की कुठे कुठे इश्यूज आहे. आणि फर्स्ट सेटिंग नंतर ऑनेस्टली सेटिंग चालू असतानाच मला पेन रिलीफ जाणवला, म्हणजे ऍटलीस्ट नेकमध्ये. सो नेक मुवमेंट म्हणा, जी मी खूप दिवसांपासून असं रिलॅक्स पद्धतीने केली नव्हती, जी चालू असतानाच मला जाणवली. आणि पहिल्या सेटिंग नंतर बॉडी पेन एकदम कमी झाला, म्हणजे लिटरली असं वाटतच नाही की आपल्याला काही झालं होतं, असं होत होतं. सो अशामुळे आणि प्रत्येक सेटिंग मध्ये त्यांनी डिपेंडिंग ऑन माझा कुठला पेन आहे त्या पेननुसार त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट केलेली आहे. आज माझी 3rd सेटिंग झाली आणि आय कॅन से की 50-60% ओव्हरऑल बॉडी पेन आणि मुवमेंट आणि ऍक्च्युली इश्यूज काय बॉडीमध्ये, कुठे कुठे काय स्ट्रेंथ पाहिजे, कुठे रिलीज केलं पाहिजे, ते सगळं त्यांनी एक्सप्लेन केलेलं मेडिकली पण. सो नॉलेज पण खूप वाढलंय आणि पेन खूप कमी झालेलं आहे. सो जरी ह्या माझ्या सेटिंग्स कम्प्लीट झाल्या तरी सारखं सारखं आय वुड प्रेफर की एका सर्टन पिरियड नंतर मी इथे रिलॅक्स व्हायला येईल. आणि आय कॅन से की डॉक्टर योगा आणि एक्सरसाइजवर पण खूप एक्सप्लेन करतात आणि त्याचं महत्व सांगतात. तर ही सेटिंग तर खूप छानच आहे, बट ते लाईफस्टाईल चेंजेस पण आपल्याला खूप चांगलं सांगतात. सो मी रेकमेंड करेन. तुम्ही असं बोललात की लाईफ म्हणजे सतत पेनच असत, तर विदाऊट मेडिसिन सुद्धा पण पेन मॅनेज होतो, याच्याबद्दल काय इनफॅक्ट असं होतं की लाईक मला सर्वायकल पेन आहे असं दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. सो माझ्याकडे कंटिन्यू एक टॅबलेटचं पॅकेट असतं. सो मी वर्किंग आहे ऍक्च्युली, तर 9 ते 10 तास माझं वर्किंग असतं. तर जवळपास एका आठवड्यात मी मिनिमम 2 ते 3 वेळा तरी पेन रिलीफची गोळी घेते सर्वायकलची. बट आता हे मी आय थिंक 2 आठवड्यांपासून सुरू केले, 3 आठवड्यांपासून. मी ना गोळी घेतलेली आहे, ना मला ऍसिडिटीची गोळी घेतलेली आहे. मी पेन रिलीफची गोळी तर मी विसरलीच आहे. सो मला गोळ्यांचा पण एकदम म्हणजे रिड्यूसच झालेला आहे गोळ्यांचा डोस पण. ना मला वाम लावायची गरज पडली. खूप फरक जाणवलाय मला त्याचा. आता ही लाईफ चांगली वाटली की मेडिसिन खाऊन लाईफ चांगली वाटत? डेफिनेटली मेडिसिन कसं तात्पुरती असतं. म्हणजे समजा जर मला आता संध्याकाळी दुखतंय तर मी रात्री मेडिसिन घेऊन झोपेल, पण ही मला कंटिन्यू रिलीफ आहे. थोडंफार जरी दुखलं तरी आता जसं की मागच्या सेटिंगला मी आली होती, मला चमक भरली होती पाठीमध्ये. आली तेव्हा लिटरली 60-70% चमक होती आणि जाताना एकदम 3-4% होती. सो मेडिसिन व्यतिरिक्त स्ट्रेचिंग आणि त्याच्याने होऊ शकतं, हे मला बिलीव्ह झालंय आता. काही एक्सरसाइज आहे तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे? हो. जर लाईफ टाइम साठी पेन फ्री जगायचं असेल तर शरीराला एक्सरसाइजची गरज असते, तिथं करावंच लागतं. आणि पॉस्चर रिलेटेड पण तुम्ही खूप एक्सप्लेन केलंय. सिटिंग पोझिशन आपल्याला कशी पाहिजे, पोस्चर मेंटेन कसं पाहिजे, आणि बॅड पोस्चरचा काय इम्पॅक्ट होतो, हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं. असं नॉर्मली कोणी विचार नाही करत की आपण असं बसल्यावर आपल्याला इतक्या लेवल पर्यंत त्रास होऊ शकतो. सो मला मेडिकली खूप मोठा काही त्रास नाही असून पण मी पोस्चर माझं असं असल्यामुळे मला आता ते सगळं भोगावं लागत होतं, बॅक रिलेटेड सगळे इश्यूज. आता सगळं आता तुम्ही फक्त सिटिंग पोझिशन बदलली तरी सुद्धा तुमचं पेन बऱ्यापैकी कमी झालं. येस. थँक्यू. खूप छान रिव्ह्यू दिला. थँक्यू.